जसं की मी काल सांगितलं, आज आहे संडे आणि मला आहे मेकअपची ऑर्डर. सो आता वाजले आहे, तुम्ही ते बघू शकता, सकाळचे वाजलेत 5 आणि माझी ट्रेन आहे आता. सो निघते आता लवकर. पटापट निघते, नाही तर लेट होईल. भावार्थ झोपलाय. भावार्थ उठेपर्यंत मी रिटर्न पण येईल. सो चला मग मी आता तुम्हाला जसं जमेल तसं तसं शूट करेल. बाय. तर लगेच मी 5:10 स्टेशनला पोहोचलेली आणि स्टेशनवरती जास्त लोकंसुद्धा नव्हती. मी पण पहिल्यांदाच असं एवढ्या सकाळची ट्रेन पकडलेली ॲक्च्युली. तर आपल्या मम्मी पप्पांसारखं प्रेम आपल्यावर कोणीच करू शकत नाही, जसं की मी नेहमी म्हणते. एवढ्या सकाळी फक्त 15 मिनिटं आधी मी पप्पांना फोन केला, 15 पण नाही, 10 मिनिटं आधी, आणि लगेच मला स्टेशनला सोडायला आले. कारण एवढ्या सकाळी मी एकटी असं कधी बाहेर पडत नाही. सो लगेच मला सोडायला आले ते. फक्त डॉट 5:30ची ट्रेन मिळाले मला. ॲक्च्युली 5ची पकडायची होती, पण एवढ्या सकाळी सकाळी नाही पॉसिबल झालं. थोडक्यासाठी ट्रेन गेली. इट्स ओके, मी पोहोचेल वेळेत. जसं की सगळ्यांना माहिती आहे मला मेकअप करायला आवडतं. सो माझ्या फील्डमध्ये काम करताना मी अजिबात थकल्यासारखे दिसत नाही. तुम्ही बघू शकताय. लिटरली मी खूप कमी सोप घेतली, बट स्टील मी किती फ्रेश दिसते. कारण माझ्या आवडीचं काम आहे. मला मेकअप करायला खूप आवडतं. बट आता सिच्युएशन अशी आहे, माझं आहे होम लोन, ॲज यू ऑल नो. सो त्यामुळे मला करावा लागतो जॉब. ठीक आहे, हे दिवस जातील आणि होईल सगळं ठीक. तर मी पोहोचल्यावर लगेचच वृंदाला रेडी करायला घेतलं, कारण त्यांना सकाळी लवकर पोचायचं होतं हॉलवरती आणि त्यामुळे मी काही शूट नाही करू शकली. तर वृंदाचा हा लूक तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर वृंदाचा मेकओव्हर झाल्यानंतर लगेचच मी ट्रेन पकडली, कारण संडे असल्याकारणाने मेगा ब्लॉक लागतो. आणि मग फटाफट घरी आली. 10:30 पावणे 11ला मी घरी पोचली आणि त्याच्यानंतर मग मी इथे बनवायला घेतलेलं आहे जेवण. जेवणामध्ये आज होतं स्पेशल पनीरची भाजी, जी की भावार्थाची ऑल टाईम फेवरेट आहे. आणि त्याचबरोबर मी आपल्या घरगुती नान देखील बनवलेल्या आणि छान होतात त्या झटपट अशा. सो मोस्टली मी भावार्थाला चपाती देते, बट त्याने हट्ट केलेला. सो त्याला ॲक्च्युली मला तुमच्यासोबत ना पनीर रोलची रेसिपीसुद्धा शेअर करायची आहे, त्यामुळे मी मैदा ऑर्डर केलेला होता. सो मग तो म्हटला की नाही मम्मी चपाती नको, नान बनव. आणि मग मी इथे पीठ मळून ठेवलेलं. सो इथे गरमागरम नानसुद्धा रेडी झालेले आहेत आणि मस्त टेम्पटिंग असं जेवण आमचं झालं. तर असं बनवता बनवता गरमागरम मी भावार्थाला वाढलेलं आहे. भावार्थाला हे जेवण खूप जास्त आवडतं. पनीरची भाजी आणि नान, जी की आपली घरगुतीच आहे. माझी अशी काही प्रोफेशनल मी हॉटेल रेस्टॉरंट टाईप नाही बनवली आहे. बट ठीक आहे, घाईघाईमध्ये एवढं असं छान बनवलं आणि भावार्थाला दिलं. आणि संध्याकाळी मम्मी आलेली, कारण जसं मी सांगितलेलं मम्मीने गव्हाचा चीक बनवायला घेतला होता. रात्री वाटून ठेवला होता चीक. त्या सकाळी किती दिवस भिजत टाकला तू? 3 दिवस भिजत घातला. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी रोज पाणी चेंज करायची का त्यातलं? सकाळ संध्याकाळ पाणी चेंज करायचं. 2 टाइम चेंज करायचं. कोणाला जास्त खारट लागतं, कमी लागतं ना, मग लागलं तर टाकायला येईल थोडं. आपल्या चवीनुसार टाकायचं. आता थोडं थोडं करून गॅस जरा बारीक करायचा. हळूहळू ओतायचं. म्हणजे गाठी होत नाही त्यामध्ये.
अजिबात गुठळ्या नसतात ठेवायच्या ना. हे नाही किती वेळ करायचं आणि अटकतात. हे चांगलं शिजू किती वेळ द्यायचं. शिजवायचं? तरी 20-25 मिनिटं लागतात याला शिजायला. बापरे, मग चिक खूप आवडतो आणि आता मी मस्त एन्जॉय करणार आहे हा गरम गरम चीक.